संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांचं नाव सातत्याने समोर येत होतं। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत, त्यामुळेही विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू होती। तर राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पण्या जोरदार सुरू होत्या। मराठा क्रांती मोर्चानेही बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ एक मोठं आंदोलन सुरू केलेलं होतं। एक मोठा मोर्चा त्यांनी सुरू केलेला होता। त्यात सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी सहभाग नोंदवलेला होता। मात्र एकीकडे हे सर्व सुरू असताना वातावरण तापल्यानंतर वाल्मिक कराड हे फरार होते आणि आज 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडांनी शरणागती पत्करलेली आहे। खरं तर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि आज 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडांनी शरणागती पत्करलेली आहे। जवळपास 22 दिवस उलटून गेलेले आहेत या संपूर्ण घटनाक्रमाला। या 22 दिवसांमध्ये काय काय झालं, या 22 दिवसांमध्ये वाल्मिक कराड नेमके कुठे होते, त्यांना कोणी लपवून ठेवलेलं होतं का, ह्या संपूर्ण प्रकरणाची टाइमलाईन नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 आरोपी हे फरार आहेत। या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून मागच्या 4 दिवसांपासून केला जातोय। या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचं सातत्याने बोललं जातंय। विरोधकांकडून ते मास्टरमाइंड आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते। तर सीआयडीने कराडांचे निकटवर्तीयांची चौकशी मागील काही दिवसांपासून सुरू केलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही मागच्या 2 दिवसांमध्ये सीआयडीने चौकशी केलेली आहे। तर जवळपास सीआयडीची 9 पथके या प्रकरणात तपासासाठी तैनात करण्यात आलेली होती। 150हून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी या प्रकरणात कार्यरत होते आणि 100हून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे। आता बघूयात की या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 22 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 22 दिवसांमध्ये वाल्मिक कराड हे कुठे होते, त्यांना कोणी लपवून ठेवलेलं होतं का, या 22 दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। वाल्मिक कराड हे 9 डिसेंबर रोजी परळीतून बाहेर पडले। 9 डिसेंबर ह्याच दिवशी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झालेली होती आणि ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराड हे फरार होते। वाल्मिक कराड हे परळीतून बाहेर पडलेले होते। त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी ते उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होते। 11 तारखेला त्यांनी उज्जैनमधला एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेला होता। त्यानंतर 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्टही केलेली होती। त्याचं लोकेशन जेव्हा पोलिसांनी तपासलं तेव्हा त्याचं लोकेशन परळी इथे दाखवण्यात येत होतं। त्यानंतर 13 डिसेंबर रोजी ते कुठे होते त्याचा एक्झॅक्ट लोकेशन अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र 14 डिसेंबरला वाल्मिक कराडांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली होती। पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेले होते। म्हणजे ही संपूर्ण कारवाई, ही आरोप प्रत्यारोप आणि संपूर्ण राज्यभर हे वातावरण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना वाल्मिक कराडांवर टीका टिप्पण्या, आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावर वारंवार सातत्याने वाल्मिक कराड हे ऍक्टिव्ह दिसत होते। 14 डिसेंबरला वाल्मिक कराडांनी दत्त जयंती निमित्ताने पोस्ट टाकली होती। त्यानंतर 15 डिसेंबर रोजी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी पोस्ट पुन्हा सोशल मीडियावर केली होती आणि 16 तारखेला वाल्मिक कराड हे मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात इथे होते। त्यानंतर वाल्मिक कराड हे गायब झाले। जवळपास 9 डिसेंबरला ही हत्या झाली आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड गायब झाले। 16 तारखेपर्यंतच हे वातावरण राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर तापलेलं होतं आणि 16 तारखेनंतर वाल्मिक कराड 16 तारखेला तिथून गायब झाले। आता मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विरोधकांकडून मागणी होतीये। मात्र या प्रकरणात नेमकं आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक।